नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय। टीआरटी बार्टी सारथी महाज्योती आरटी कडनं तुम्ही गेल्या सप्टेंबरमध्ये एक्झाम दिली होती, सीईटी एक्झाम, त्याचा निकाल लागलाय। सगळ्याच एक्झामचा अगदी यूपीएससी पासून खाली पोलीस भरतीपर्यंत सगळ्यांचा निकाल तुम्हाला आता पाहता येणार। निकालाची प्रत अवेलेबल होणार आहे। या संदर्भातलं महत्त्वाचं परिपत्रक बार्टीने दिलेलं आहे, कारण यावेळेस सगळ्या एक्झाम बार्टीच्या अंतर्गत मॅनेज करून ह्या प्रोसेस केलेल्या होत्या। म्हणजे मॅनेज म्हणजे काय, एक्झाम घेण्यात आलेल्या होत्या। सो याला लीड करणारी बार्टी होती। मग आता या सगळ्या एक्झामचे रिझल्ट लागलेले आहेत। सो तुम्हाला आजपासून हे रिझल्ट पाहता येणार आहे। आजपासून ते 14 तारखेपर्यंत, 14 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला तुमचे रिझल्ट स्वतःचे बघता येणार। कसे बघायचे, थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा रिझल्ट चेक करून बघा आणि आम्हालाही कळवा तुमची निवड होणार आहे की नाही। चला बघूया। मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की या संदर्भात अजूनही तुम्ही जर गुगलचा फॉर्म भरला नसेल तर लगेच गुगलचा फॉर्म भरा। सगळी अपडेट तुमच्यापर्यंत तुम्हाला हवी असेल तर हा गुगलचा फॉर्म महत्त्वाचा आहे। डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करून तुमची माहिती अगदी 2 मिनिटात भरून आमच्यापर्यंत पाठवा। सगळी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू, काळजी करू नका। आणि काही अडचण असेल तर हा नंबर बघा, 88 99 91 ह्या नंबरला आपण कॉल करू शकता। आता जरा मुख्य मुद्द्याकडे घेऊन जाऊ तुम्हाला। ही जे बार्टीकडनं महत्त्वाची नोटिफिकेशन आली बघा, 10 नोव्हेंबर 2025 ची नोटिफिकेशन आहे। त्यामधले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो बघा। बार्टी, टीआरटी सारथी महाज्योती आरटी, जवळपास या 5 संस्था, या 5 संस्थांद्वारे स्पर्धात्मक परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 25-26 साठी आयोजित केलेल्या सामायिक प्रवेश परीक्षांमध्ये म्हणजे सीईटी मध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्याबाबतलं हे नोटिफिकेशन आलेलं आहे। यात काय सांगितलंय बघा, या 5 संस्था आहे, टीआरटी बार्टी सारथी महाज्योती आणि आरटी संस्थांच्या लाभार्थी गटांकरिता राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षण कार्यक्रम 25-26 संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता, बघा तुमची निवड करायची ना, तुमची एक्झाम घेतली होती। कधी घेतली होती एक्झाम, याची एक्झाम बघा झाली होती 16 सप्टेंबर पासून 30 सप्टेंबर आणि 17 ऑक्टोबरला तुमची एक्झाम झाली होती, बरोबर। ही वेगळ्या शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम घेण्यात आली होती आणि त्यानंतर तुम्हाला आन्सर की दिली आणि रिस्पॉन्स शीट पण त्यांनी दिलं होतं। ऍक्सेप्ट पण तुम्ही घेतला होता चॅलेंज पोर्टल वरती, बरोबर। चॅलेंज पण केलं होतं कधीपर्यंत, 5 ते 9 ऑक्टोबरच्या दरम्यान आणि 19 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्ही त्याला रिस्पॉन्स शीटच्या अगेन्स्ट चॅलेंज पण केलं होतं। आता त्यानंतर आता तुमचा निकाल आलेला आहे आणि मग 4 नोव्हेंबर 2025 च्या प्रसिद्धी पत्रक 1 आणि 2 नुसार निकालाची प्रत, तुमचा स्कोर कार्ड, निकालाची प्रत कधीपासून 11 नोव्हेंबर पासून ते 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 15 नोव्हेंबर नंतर, 14 नोव्हेंबर नंतर पाहायला मिळणार नाही बरं का। सो लवकरात लवकर तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड आहे तुमच्या लक्षात, तो लॉग इन आयडी पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचं स्टेटस रिझल्ट बघायचा आहे। रिझल्ट कसा बघायचा त्यामध्ये बघा, ज्यामध्ये काय असणार आहे, ऑब्टेनिंग मार्क्स आणि पर्सेंटाइल स्कोर, ज्याला आपण काय म्हणतो नॉर्मलायझेशन स्कोर, यांचा अंतर्भाव असेल। तुम्हाला मिळालेले मार्क्स किती आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर म्हणजे त्याला आपण म्हणूया पर्सेंटाइल स्कोर तुमचा किती, तो बघायला मिळणार आहे। लगेच बघून घ्या। त्यानंतर बघा, ही निकालाची जी प्रत आहे उपलब्ध करून घेण्यासाठी उमेदवारांनी कोणती एक संस्था घ्या, तुम्ही बार्टी घ्या, सारथी घ्या, महाज्योती घ्या, टीआरटी घ्या किंवा आरटी, या संस्थांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून देणारी जी URL असेल, ती लिंक, तुम्हाला लिंक माहिती आहे का, नसेल तर मी तुम्हाला ती पण दाखवतो। त्या लिंकला लॉग इन करून आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड, ऑनलाईन फॉर्म भरताना जो तुम्ही वापरला युजर नेम आणि पासवर्ड, तो तुम्हाला टाकायचा आहे आणि यावर योग्य ती माहिती नोंदवून निकालाची प्रत उपलब्ध करून घ्यायची आहे। ही जबाबदारी तुमची असणार आहे आणि तिथे युजर आयडी पासवर्ड टाकताना गडबड होऊ देऊ नका। जर युजर आयडी माहिती, पासवर्ड माहित नसेल, ती सगळे ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही व्यवस्थित टाका, सगळं मिळतं तुम्हाला तिथे। जरी विसरलात ना, तुमच्या ईमेल आयडी वरती किंवा मोबाईल वरती मेसेज येतो, ईमेल येतो, त्यावरती सुद्धा आयडी पासवर्ड येतो तुमचा, घाबरून जाऊ नका लगेच। परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता याद्या या सामान्यीकृत गुणांनुसार म्हणजेच पर्सेंटाइल स्कोर किंवा त्याला नॉर्मलायझेशन स्कोर म्हणतो, संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील, तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी। बरं, आता तुम्हाला फक्त तुमचा निकाल पाहता येतोय, सगळ्यांचा निकाल त्यांनी इथे पब्लिश केलाय का नाही, तो होणार आहे। त्यांनी सांगितलंय की आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मार्कांनुसार, गुणानुक्रमानुसार ही लिस्ट आम्ही पब्लिश करणार आहोत। कधी करणार सांगितलं नाही, आता सध्या फक्त 14 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचा स्वतःचा स्कोर बघता येणार आहे। सुनील वारे, महासंचालक बार्टी, यांच्याकडनं ही अपडेट आलेली आहे, प्रसिद्धी पत्रक आलंय। आता यामध्ये स्कॉलरशिपची जी प्रोसेस असते ना, त्या प्रोसेसमध्ये
आपण कुठे आहोत सध्या बघा. पहिले काय ऑनलाईन ऍप्लिकेशन आपण केलं होतं, कॉमन एंट्रन्स टेस्ट दिली होती. आता तुम्ही इथे आहात कुठे, स्कोअर कार्ड तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस असेल ना ती काय असेल, रिझल्ट लागेल. मी तुम्हाला आत्ताच म्हणलं रिझल्ट म्हणजे काय, तुमच्या गुणानुक्रमानुसार तुमचे किती गुण त्यानुसार डिक्रीजिंग ऑर्डरनी रिझल्ट लागेल तुमचा. डिस्प्ले करणार कधी, डेट दिली की त्यांनी नाही 14 तारखेनंतर होईल डिस्प्ले, मग कळेल तुम्हाला तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही. त्यानंतर तुमचं काय, हे रिझल्ट लावतील डायरेक्ट, बरोबर आहे. पहिले गुणानुक्रम लावतील आणि सेकंड रिझल्ट लावतील असं म्हणूया आपण, बरोबर आहे. हा इथे काय लिस्ट लागेल तुमची सगळे गुणानुक्रमानुसार आणि मग तुमचं सिलेक्शन निवड होईल इथे. आणि निवड झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, महत्वाची प्रोसेस इन्स्टिट्यूट प्रेफरन्स तुम्हाला द्यायचं आहे. इग्नाइट अकॅडमी आहे बरं का इथे, लक्षात ठेवा. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करणार आहे. त्या इन्स्टिट्यूट निवडीमध्ये इग्नाइट अकॅडमीचा प्रेफरन्स तुम्हाला असणार आहे. नाशिकला आपली ब्रांच आहे, पुण्याला ब्रांच आहे, संभाजीनगरला पण ब्रांच आपली आहे. इग्नाइट अकॅडमीच्या शाखा आहेत बघा. त्यानंतर डॉक्युमेंट, त्यानंतर मग जी संस्था तुम्ही निवडाल त्यांच्याकडूनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे ज्या संस्थेला तुम्ही निवड देणार केली, तुमची निवड झाली तिथे इग्नाइट अकॅडमीमध्ये, इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार. आम्ही स्वतः त्यामध्ये इन्क्लूड असणार. मागच्या वर्षी पण आम्ही केलं, तुम्हाला माहिती असेल. आणि मग तुमचं चालू होणार आहे कोचिंग आणि मंथली स्टायपेंड स्टार्ट होणार आहे. सो अशी प्रोसेस आहे. सध्या आपण इथे आहोत किती, स्कोर कार्ड पर्यंत आलेलो आहोत. पुढची पण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी काय करा, हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आणि विशेष म्हणजे गुगलचा फॉर्म खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, लगेच भरून टाका. म्हणजे काय, तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचेल. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. ऑनलाईन वेबसाईट तुम्हाला माहिती नसेल, हे बघा ह्या वेबसाईट सगळ्यांच्या, बार्टीची, टार्टीची, सारथीची, महाज्योती, आरटीची. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला समोर आला असेल. ही वेबसाईट टाईप करून लगेच तुम्ही लॉग इन करा, पासवर्ड टाका. मग आता लॉग इन केलं तर काय होईल बघा, जसं की मी ओपन करतो बार्टीची वेबसाईट, मी ओपन केली. आता बघा ही बार्टीची वेबसाईट आहे. यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचा ऑप्शन बघा, इथे दिसतोय लॉग इनचा ऑप्शन. लॉग इन वर क्लिक केलं की तुमच्या समोर तुमचा ईमेल आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा. आता सपोज तुम्ही जर विसरला असाल तर खाली दिलंय फॉरगेट पासवर्ड, क्लिक हिअर. ते क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी ते देतं, रिव्ह्यू करून देत तुम्हाला. तो टाका. तुम्हाला एक तर मेल येईल किंवा मेसेज येईल. त्यानुसार तुम्ही पासवर्ड इथे काय करू, रिकव्हर करू शकतात. घाबरायची गरज नाही. अगदीच अडचण आहे तर आमची टीम आहे तुमच्याकडे मदतीला. आमच्या टीमला कॉल करा, ते सगळी प्रोसेस तुम्हाला समजून सांगतील. ओके, आयडी पासवर्ड टाकला की पुढे जायचं तुम्हाला. पुढे गेला की फॉर एक्झाम्पल मी आता इथे एक ओपन केलाय बघा, इथे एक ओपन केलाय तुमचा लॉग इन आयडी पासवर्डनी आणि तुमचा फोटो दिसतोय, इथे क्लिक करा. ऍप्लिकेशन बघा, तुमचं ऍप्लिकेशन तुम्ही कुठे कुठे अप्लाय केलं होतं. फॉर एक्झाम्पल हे एक विद्यार्थी यांनी अप्लाय केलं होतं कुठे, यांनी अप्लाय केलं होतं ग्रुप बी आणि सी ला, यांनी अप्लाय केलं होतं फॉर एक्झाम्पल एमपीएससी ला, यांनी अप्लाय केलं युपीएससी ला. मग काय स्कीम दिसते तुम्हाला बघा, तुमचा ऍप्लिकेशन आयडी आहे, तुमची स्कीम आहे आणि स्टेटस काय, तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला घेता येते. आणि याच्यानंतर एक कॉलम इथे ऍड होणार आहे, होईल काही तासात होईल, 1-2 तासात, 3 तासात, पण आज 100% होईल. तो आतापर्यंत अपडेट नाही झाला म्हणून तुम्हाला दाखवू शकलो नाही, पण अपडेट पुढच्या 1-2 तासामध्ये होऊन जाईल. तुम्ही रेडी राहा. एक समजा 4-5 वाजता ओपन होऊन जाईल तो. इथे काय तुम्हाला इथे स्कोर कार्ड नावाचा एक तर ऑप्शन येईल, तुम्हाला स्कोर कार्ड नावाचा ऑप्शन येईल आणि तुम्हाला इथे स्कोर कार्ड क्लिक करायचं, तुमची पीडीएफ ओपन होणार आहे. आणि याच्यामध्ये स्कोर कार्ड काय दिसणार तुम्हाला, ऑब्टेनिंग मार्क आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क तुम्हाला दिसणार आहे, ज्याला आपण पर्सेंटाइल मार्क म्हणतो, ते तुम्हाला दिसणार आहेत. आणि पर्सेंटाइल मार्कांवरतीच तुमचं सिलेक्शन, लक्षात घ्या, ऑब्टेनिंग मार्कवर सिलेक्शन नसणार आहे. सो अशा पद्धतीने हे तुम्हाला अपडेट इथून घ्यायचं आहे, इथून स्कोर कार्ड डाउनलोड करायचा आहे. क्लिअर झालं की सगळ्यांना. आता काय होतंय, आपण डाउनलोड करायला जातो तर काय होतंय, पॉपअप होतंय, ब्लॉक होतंय, आता ब्लॉक होतंय, आता ओपन होत नाहीये. सो नेक्स्ट प्रोसेसला हे येणारच नाही. 1-2 तासांच्या जेव्हा ते चालू होईल स्कोर कार्ड तेव्हाच हे येणार नाही, डायरेक्टली तुमचं काय होणार आहे, स्कोर कार्ड ओपन होणार आहे. मग पुढे काय, आता पुढे काय, स्कोर कार्ड समजणार मला, पुढे काय, थोडं वेट करा, थोडं वेट करावं लागेल तुम्हाला. पुढे काय करायचं आहे, तर पुढे हेच महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे, रिझल्ट, ज्यामध्ये 2 प्रोसेस असेल तुमचा. तुमची एक तर लिस्ट लावली जाईल आणि तुमची एक निवड केली जाणार आहे, बरोबर आहे. ही जनरल लिस्ट लागेल, जनरल मेरिट लिस्ट म्हणून आपण त्याला GMA लागेल आणि निवड यादी लागेल. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, इन्स्टिट्यूट प्रेफरन्स द्यायचा आहे. आणि परत एकदा सांगतो, इग्नाइट अकॅडमीच्या शाखा 3 ठिकाणी आहे, पुण्याला पण आहे, नाशिकला पण आहे आणि संभाजीनगरला पण अवेलेबल असणार आहे. काळजी करू नका. तुम्ही निवड दिल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आम्ही करणार आहोत आणि मग तुमचं कोचिंग आणि स्टायपेंड मंथली चालू होणार आहे. त्यासाठी काय करा, परत एकदा सांगतो, गुगलचा फॉर्म भरून द्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, लगेच जा, क्लिक करा, 2 मिनिटात माहिती भरून द्या. अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करा. तुम्हाला खूप चांगले मार्क पडलेले आहेत, तुमचं सिलेक्शन होणार आहे, काळजी करू नका. आणि तुम्हाला कोचिंग इग्नाइट अकॅडमी करणार आहे, त्याची पण काळजी करू नका. काही अडचण आली तुम्हाला तर ह्या नंबरला कॉल करा. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीची ब्रांच तुमच्या जवळ असेल तर ब्रांचला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. आमची पूर्ण टीम तुम्हाला मदत करणार आहे. पुढची अपडेट घेण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विशेष माहितीसह. धन्यवाद.